अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। तर बघा आता इथे भरपूर सगळ्यांची कस्टमर्सची रिक्वायरमेंट होती की लाकडी साचे घेऊन या म्हणून। तर रिक्वायरमेंटनुसार लाकडी साचे मी आणलेले आहेत। तर चला आता मी तुम्हाला दाखवते एक एक करून व्हिडिओमध्ये कोणते कोणते डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि बाकी पण डिझाईन्स अवेलेबल होतील जसे तुम्हाला हवेत तसे। आता जे सध्या डिझाईन स्टॉकमध्ये आहेत ते सगळे मी दाखवते। छोट्यापासून आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं ही आहे 7 वारांची रांगोळी आहे, छोट्या साईजमध्ये आहे। तर हे बघा इथे तुम्हाला दिसू। तर हे अशी 7 वारांची रांगोळीचा सेट आहे पूर्ण 1 2 3 4 5 6 7। तर 7 वारांचा छोटा सेट आहे। त्यानंतर छोट्यामध्ये मस्तपैकी हे बघा आपण लक्ष्मी कुंचम समोर किंवा देवासमोर आता लक्ष्मीपूजन येत आहे आणि त्याचबरोबर नवरात्री येत आहे, त्यासाठी हे देवीची आलेली आहे डिझाईन आपल्याकडे लाकडी साच्यामध्ये। तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही रिक्वायरमेंट असेल तर व्हॉट्सॲप आणि एन्क्वायरी करू शकता, स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे। त्यानंतर छोट्यामध्ये हे लक्ष्मीचे पावलं आहेत बघा। तर ही लक्ष्मीची पावलं आहेत, याच्यावर सगळे शुभचिन्ह आपले दिलेले आहेत। त्यानंतर हे गोपद्माचं आहे बघा, छोट्यामध्ये आहे हे गोपद्म। आता हे नवरात्रीमध्ये काढण्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे आणि ही मस्त अशी मोराची डिझाईन आहे। ही पण आपल्याला नवरात्रीमध्ये खूप उपयोगाला येणार आहे। आपल्या दारासमोर काढण्यासाठी किंवा छोटी छोटी आपण जी रांगोळी काढतो गालीचा काढतो त्याच्या भोवती असं काढण्यासाठी पण ही छान अशी रांगोळी आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेली आहे। त्यानंतर आता दैनंदिनी म्हणजे रोजचे जे आपण रांगोळ्या काढतो देवासमोर किंवा दारापुढे वगैरे तुळशीसमोर वगैरे, तर त्यासाठी मी दाखवते तुम्हाला। तर हे आहे श्रीराम प्रसन्न, त्यानंतर श्री महालक्ष्मी, फक्त श्री महालक्ष्मी आहे, शुभचिन्ह नाही आहेत। महालक्ष्मी प्रसन्न पण आहे, हे फक्त श्री महालक्ष्मी आहे। आपल्या आता नवरात्रीत आपल्याला हे उपयोगी येणार आहे। त्यानंतर लक्ष्मीपूजन दिवाळी पण येते, त्यासाठी पण हे उपयोगी आहे श्री महालक्ष्मी। आणि हे बघा श्री महालक्ष्मी प्रसन्न, त्यामध्ये शुभचिन्ह आहेत, गोपद्म, स्वस्तिक, पावलं आहेत, हे कमळ आहे, ज्ञानकमळ आहे। आणि ही रांगोळी आहे, ह्याची कोणती रांगोळी मला याचं नाव नाही माहिती, आता लक्षात येत नाही आहे। तर हे आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ आहे, हे रोजच्या काढण्यासाठी आहेत आपले। हे नंतर हे सगळे शुभचिन्ह आहेत बघा, यामध्ये गोपद्म आहे, शंख आहे, तुळस आहे, गदा आहे, पावलं आहेत, स्वास्तिक, ओम सगळं हे आहे आणि कासव पण आहे, लक्ष्मीचं कासव। त्यानंतर हे श्री तुळजाभवानी प्रसन्न, यामध्ये पण शुभचिन्ह दिलेली आहेत। त्यानंतर श्री कुलस्वामिनी प्रसन्न, त्यामध्ये आहे बघा। तर हे श्री कुलस्वामिनी प्रसन्न। त्यानंतर हे श्री गणेशाय नमः आणि सगळे शुभचिन्ह आहेत यामध्ये। श्री स्वामी समर्थ मगाशी मी दाखवली ही तुम्हाला, आणि हे सगळे शुभचिन्ह ते पण दाखवले मी तुम्हाला। तर एवढे हे आपल्याला रोजचे जे आपल्याला लागतात, त्याच्यामध्ये दुसरे पण हवे असतील तर भेटतील तुम्हाला। सध्या माझ्याकडे आता एवढे हे अवेलेबल आहेत। त्यानंतर आता आपण बॉर्डरमध्ये बघूया, लांब रांगोळ्या उभ्यामध्ये। त्यामध्ये सगळ्यात पहिले ही बघा छान अशी समय देवांचे आपण मांडणी जे काही करत असो, आता मार्गशीर्ष येणार आहेत, दिवाळीची मांडणी जी आपण करणार आहोत, त्याच्यामध्ये हे मस्त असं समईची डिझाईन, आपण जी मांडणी मांडतो त्याच्या साईडने मस्त ही अशी तुम्ही समई काढू शकता तुमच्या पूजेमध्ये। त्यानंतर ही मस्त अशी बॉर्डरची रांगोळी आपल्या नवरात्रीसाठी दिवाळीमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्ही कलर पण फिल करू शकता, म्हणजे आधी कलर टाकून घ्यायचा ह्याच्या भोवती आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रांगोळी काढायची, खूप छान दिसतं। तर ही बॉर्डरमध्ये आलेली आहे। त्यानंतर ही एक बॉर्डरमध्ये आहे बघा, छान डिझाईन आहे।
तर गालीच्या जर तुम्ही काढणार असाल, आता गालीच्याची डिझाईन पण मी ऑर्डर दिलेली आहे, तर ते लवकरच येणार आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल प्री बुकिंग पण तुम्ही करू शकता. त्याचे डिझाईन्स मी पाठवेल तुम्हाला हवे तर ते तुम्ही प्री बुक पण करू शकता. दिवाळीसाठी, नवरात्रीसाठी गालीच्या रांगोळी ते पण मी दाखवणार आहे. 1-2 आणले आहेत मी, दाखवते मी तुम्हाला नंतर. तर ही बघा, ही बॉर्डरमध्ये आहे. त्यानंतर हे आपले सगळे शुभचिन्ह आहेत बघा. याच्यामध्ये पावलं आहेत, श्री, ओम, स्वस्तिक, गोपद्म, परत पावलं आहेत. तर अशी ही आहे शुभचिन्हांची. देवासमोर काढू शकता तुम्ही, मांडणीसमोर वगैरे. हे आपण कुंचमची पूजा करते वेळी तुम्ही ही अशी रांगोळी कुंचमसमोर काढू शकता, कारण ह्याच्यामध्ये शंख, चक्र आणि नाम आहे. तर अशी ही सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यानंतर ही मस्त अशी डिझाईनची कमळाची रांगोळी आहे. ही पण तुम्ही देवीसमोर काढू शकता, देवाऱ्यासमोर वगैरे काढू शकता. त्यानंतर आता सगळ्यात मोठ्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिलं श्री स्वामी समर्थची रांगोळी आहे. मागे मस्त वटवृक्ष आहे बघा, आणि इथे पादुका वगैरे आहेत. श्री स्वामी समर्थ मोठ्या रांगोळीमध्ये आहे हे. आणि त्याच्यानंतर ही कोलममध्ये आहे बघा, जी साऊथमध्ये खूप फेमस आहे रांगोळी, कोलम रांगोळी. तर अशी ही रांगोळी आहे. त्यानंतर मोठ्यामध्ये हे लक्ष्मीची पावलं आहेत. याच्यामध्ये तर खूप छान अशी डिझाईन केलेली आहे, आणि सगळे आपले शुभचिन्ह याच्यामध्ये आलेले आहेत. आणि साईडने मस्त अशी डिझाईन केलेली आहे वेलाची. त्यानंतर ही बघा, ही गालीच्यामध्ये, याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही प्री बुकिंग पण करू शकता. डिझाईन्स मी पाठवेल हवे असेल तुम्हाला तर. गालीच्या रांगोळी आहे दिवाळीसाठी स्पेशल. आणि त्यानंतर हे सहस्त्र दलकमल आहे. आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी नाही यावी म्हणून, आणि म्हणजे शुभचिन्ह आहे हे खूप. आणि लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे हे सहस्त्र दलकमल. तर ही रांगोळी पण आपल्याकडे आहे. आणि त्यानंतर ही अष्टलक्ष्मी रांगोळी. 8 हे लक्ष्मी आपल्याला माहिती आहेच, अष्टलक्ष्मी किती महत्त्वाची आहे. फक्त लक्ष्मी येणं घरात महत्त्वाचं नाही, अष्टलक्ष्मीमधली सगळ्या ज्या लक्ष्म्या आहेत त्या आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने असाव्या, राहाव्या. त्यासाठी ही बघा अष्टलक्ष्मीची रांगोळी आहे. आणि एवढ्या असे आपल्याकडे आलेले आहेत. ज्यांना जी कोणती रांगोळी बुक करायची आहे त्यांनी मला व्हॉट्सअप करा. लिमिटेड स्टॉक असणार आहे, त्यामुळे मला लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस करू शकता.